नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो जयेश चंदनशिवे यांनी पाठवला असून हा प्रसंग त्यांचे मामा आणि त्यांच्या मित्रासोबत घडला आहे. मंडळींनो, जगात सगळ्यात जास्त घातक काय असेल तर अर्धवट ज्ञान. म्हणून तर ज्या गोष्टीतलं आपल्याला काही कळत नाही ते काम कधीच करू नये, कारण अपूर्ण ज्ञान नेहमीच धोक्याचं असतं. अपुऱ्या ज्ञानामार्फत केलेली क्रिया, कामं, विधी हे कधीच चांगल्या पद्धतीने पार होत नाहीत. उलट त्याच्यामुळे एक नवीन संकट आपल्यासमोर उभं राहतं. आजचा अनुभव असाच काहीसा आहे. अपूर्ण ज्ञानापोटी केलेल्या एका वामक्रियेने, करणीच्या विधीने कशी एक भयानक पिशाच्च योनीतील आत्मा माझ्या मामाच्या मित्राच्या मागे लागली आणि त्या आत्म्याने मामाच्या मित्राची काय हालत केली, मामाच्या मित्रासोबत काय भयंकर प्रकार घडला, ज्या भयंकर घटनेला आठवून आजही त्या दोघांच्या अंगावर काटा उभा राहतो, तीच घटना आज सांगत आहे. सदरील घटना भंडारा जिल्ह्यातील असून साल 2000 मध्ये घडली आहे. तर अनुभवानुसार ही घटना जेव्हा घडली तेव्हा माझा मामा आणि त्याचा मित्र दोघांनी नुकतंच तरुणाईत पदार्पण केलं होतं आणि तरुणाईचा जोश या दोघांच्या अंगात भिनत होता. याच जोशापोटी नकळत अपूर्ण ज्ञानाने ती भयंकर घटना घडली. माझ्या मामाचं नाव विकास निलचंद वाघे आणि मामाच्या मित्राचं नाव राजेंद्र विलास गवळी. या दोघांबद्दल सांगायचं तर दोघेही लहानपणापासूनचे मित्र, हवं तर लंगोटी यार म्हणूयात. दोघांच्या घरची परिस्थिती चांगली होती, कारण दोघांचे वडील सरकारी नोकरीत कामाला. पूर्वीच्या काळी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरकारी लोक स्वतःहून गावात येऊन घरी बसलेल्या लोकांना कामाला चला असं म्हणायची. शिकलेली लोक, अडाणी लोक यांना रेल्वेगाडी कशी चालवायची, इंजिनमध्ये कोळसा कसा फेकायचा, सर्वच्या सर्व सरकारी कामांचं नॉलेज दिलं जायचं. पण जशी जशी जनसंख्या वाढली तसा काळ बदलला, लोकांची बुद्धी प्रगत झाली आणि ते स्वतःहून सरकारी नोकरीत येऊ लागले. बरं असो, माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच का विकास व राजेंद्र या दोघांच्याही वडिलांना असंच एका साहेबाने सरकारी नोकरी लावून दिली होती. दोघांनी नुकतंच आपलं कॉलेज संपवलं. अद्याप तरी त्यांनी पुढचा विचार केला नव्हता, म्हणजे बेरोजगारच होते. दिवसभर दोघेही उनाडक्या करत गावाचा पाठ फिरायचे. कधी रानात जायचे, कधी नदीवर पोहायला जायचे, तर कधी लायब्ररीत जाऊन वाचायला नारायण धारपांची, रत्नाकर मतकरींची, सुहास शिरवळकरांची पुस्तकं घ्यायचे. दोघांनाही भयकथा, रहस्यकथेचं फार भयानक वेड होतं. अशात एके दिवशी विकास मामा आणि राजेंद्र दोघेही भंडारा जिल्ह्यातील एका लायब्ररीत गेले. लायब्ररीत वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची एका लाईनीत खूप सारी उंच उंच कपाटं मांडून ठेवली होती. रहस्य, थरारक, भय, विज्ञान, भूगोल अशा वेगवेगळ्या श्रेणीमधली पुस्तकं त्या कपाटांमध्ये होती. नारायण धारपांचं कोणतं नवीन पुस्तक आलं आहे का हे पाहण्यासाठी विकास आणि राजेंद्र दोघेही भयश्रेणीतल्या कपाटाजवळ पोहोचले. हा भाग जरासा अंधारलेला होता. भय,
भीतीची श्रेणी असलेली पुस्तकं जणू अंधारातल्या काळोखात गुहेत ठेवल्याप्रमाणे वाटायची. लायब्ररीत पसरलेली शांतता तसा नियमच असतो म्हणा, पण हीच शांतता मनावर हावी व्हायची. न जाणो का, पण भीतीचा एक करंट दोघांच्याही नसात धावत होता. विकास आणि राजू दोघेही जरासे घाबरले. भयश्रेणीतील भूताखितांची पुस्तके अंधारात जणू भयंकर अंधाराच्या सैतानाला जागवणाऱ्या वामपंथी ग्रंथासारखी वाटत होती. राजू, जाम काळोख आहे इथं, काढ कोणती तरी 2 पुस्तकं आणि चल एकदाचा, विकास घाबरलेल्या स्वरात म्हणाला. त्यावर राजूने फक्त मान हलवली. काळोखातच कपाटातल्या कप्प्यात हात घालून 2 पुस्तकं राजेंद्रने बाहेर काढली. अंधार असल्याने पुस्तकांचे कवर काही दिसले नाही. त्या पुस्तकांकडे पाहता असं वाटायचं जणू अंधाराची काजळी चिकटली आहे. चल, उजेडात जाऊन पाहू कोणती पुस्तकं आहेत ते, विकास म्हणाला आणि दोघेही त्या अंधाऱ्या भागातून जीव मुठीत घेऊन उजेडात आले. लायब्ररीत बसायला टेबल खुर्च्या होत्या. त्यातल्याच 2 खुर्च्यांवर दोघेही बसले. हातातील पुस्तक राजेंद्रने समोरच्या टेबलावर ठेवली. अवतीभोवती प्रकाश होता. त्याच प्रकाशात ती 2 पुस्तकं यांच्या नजरेस पडली. एक पुस्तक होतं नारायण धारप यांची शपथ नावाचं, जे की स्टीफन किंग यांच्या इट या सर्वात भयंकर उपन्यासावर आधारित होतं. आणि दुसरं पुस्तक होतं ज्या पुस्तकाला पाहून विकासच्या कपाळावर जराशा आठ्या उठल्या, परंतु राजेंद्रच्या चेहऱ्यावर मात्र चमक आली. एक उत्सुकता, आनंद आला. दुसरं पुस्तक होतं तरी कोणतं? विकास आणि राजेंद्र दोघांच्या नजरेखाली काळी जादू, तंत्रमंत्र विद्या शिकवणारं पुस्तक होतं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक सैतानी पांढरा फट्ट, धारधार नखांचा रक्ताने माखलेला सैतानी पंजा होता. पाहतानाच ते मुखपृष्ठ खूप जिवंत वाटायचं आणि त्या पंजाखाली पुस्तकाचं नाव होतं काळी जादू, तंत्रमंत्र विधी पुस्तिका. त्या पुस्तकाला पाहताना राजेंद्रच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तसंही त्याला करणी, जारणमारण, मूठविद्या या गोष्टींमध्ये भयानक रस होता. अरे राजू, हे कोणतं पुस्तक काढलंय? करणी करणारी माणसं वापरतात हे, जा परत ठेव. आपण आज शपथ वाचूया, मस्त आहे, माझा मामा म्हणाला. पण ऐकेल तो राजेंद्र कसला. त्याने विकास मामाचं काही ऐकलं नाही. उलट म्हणाला, गब्बस रे, तीच भूतांची पुस्तकं वाचून कंटाळा आलाय मला काहीतरी नवीन वाचायचंय. त्याच्या वाक्यावर मामाने कसलाही विरोध दर्शवला नाही, कारण राजेंद्र हट्टी होता. त्याला वाटेल तसं तो वागायचा. मामाने मनात असूनही चकार शब्द काढला नाही की पुस्तक चांगलं नाही, तू दुसरं कोणतं तरी वाच. खरं तर हीच मामाची चुकी झाली. मामाने त्यावेळेस राजेंद्रला थांबवायला हवं होतं, ज्यामुळे पुढचा वाईट धोका टळला असता. पण नियतीने लिहिलेल्या फुटक्या नशिबाचा खेळ कोणीच बदलू शकत नाही. विकास मामाने नारायण धारपांचं पुस्तक वाचण्यासाठी घरी आणलं, तर राजेंद्रने ती काळी जादू, वामपंथी अमार्गी पुस्तक घरी आणलं. पुस्तक नाही तर एक ब्याद, संकटच म्हणेल मी. त्या काळ्या जादूच्या पुस्तकाने राजेंद्रवर जणू जादू केली होती. राजेंद्रने ते पुस्तक घरी आणल्यापासून बाहेर जायचं पूर्ण बंद केलं. तो दिवसभर त्याच्या खोलीत अंधार करून बसायचा. त्या अभद्र काळ्या जादूच्या पुस्तकातील करणी, जारणमारण, मूठमारण मंत्र, विधी जे काही त्या पुस्तकात होतं ते तो वाचत बसायचा. असं म्हणतात, चांगली पुस्तकं ज्ञान, सद्बुद्धी, चांगली शिकवण वाचकास बहाल करतात. समजा तुम्ही कोण्या संतांचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला चांगली बोली लाभेल,
चांगली शिकवण मिळेल. तुम्ही सत्कर्मयोगी व्हाल, कारण त्या ग्रंथात परमार्थ वसला आहे. पण राजेंद्रने वाचण्यास घेतलेलं पुस्तक वाममार्गी होतं. अभद्र, अविवेकी बुद्धी, वाईट दुर्गुणांचा त्यात समावेश होता. आपण पुस्तकात जे वाचतो ती कृती दैनंदिन जीवनात घडवण्याचा मानस मनुष्य प्राणी ठेवतो. राजेंद्रने जी काळी विद्या, जादूटोणा, करणीविधी त्या काळ्या पुस्तकात वाचल्या, त्याप्रती त्याच्या मनात एक कुतूहल निर्माण झालं. मनात सतत विचार येत होता, आपण यातील एक विधी करून पाहायची का? मानवी मन तसंही चंचल. एकदा त्याने मणी कसला चंग बांधला का तो पूर्ण झाल्याशिवाय त्याला गप्प बसवत नाही. अनुभवानुसार विकास मामाने मला सांगितलं, राजेंद्रने आठवड्याभरात ते पुस्तक वाचून काढलं आणि मग एका आठवड्यानंतर त्या दोघांची भेट घडली. पण एका आठवड्यात अगोदरचा राजेंद्र आणि आठवड्याभरानंतरचा राजेंद्र, दोघांच्या दिसण्यात जमीन आसमानचा फरक आला होता. राजेंद्रचा नेहमीच टवटवीत दिसणारा ताजा चेहरा आता कोमेजला होता. चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं होतं. डोळे जरासे आत ओढले, लहान झाल्यासारखे दिसत होते. डोळ्याभोवती काळी वर्तुळं उमटली होती, जणू कित्येक दिवस हात झोपलाच नसावा. शरीराने देखील राजेंद्र अशक्त झाला होता, जणू त्या पुस्तकाने राजेंद्रच्या शरीरातील ऊर्जाच खाऊन टाकली असावी. विकास मामाला राजेंद्रमध्ये झालेला बदल आश्चर्यचकित करून गेला. मामाने विचारलं सुद्धा, राजू बरा आहेस ना? अरे किती अशक्त झालायस, नीट झोप नाही लागत का? डोळ्याखाली वर्तुळं आलीत बघ. त्यावर राजेंद्र म्हणाला, अरे मला काय झालंय, मी एकदम ठणठणीत आहे. राजेंद्रचा आवाज मात्र पहिल्यासारखा होता. बोलतानाही त्याच्या स्वरात अशक्तपणा जाणवत नव्हता. पण शरीरात झालेला बदल? अखेरीस मामा आणि राजेंद्र दोघेही आठवड्याभरानंतर भेटले असल्याने दोघांच्या काही वेळ अशाच गप्पा सुरू झाल्या आणि त्या गप्पांमध्ये राजेंद्रने सांगितलं, माझं काळ्या जादूचं पुस्तक पूर्ण वाचून झालंय आणि येत्या पौर्णिमेला मी त्या पुस्तकातील एक विधी करून पाहणार आहे. राजेंद्रच्या या वाक्यावर विकास मामाला धक्काच बसला. त्याला राजेंद्रकडून हे बोल अनपेक्षित होते. अरे राजू, अरे तू ते पुस्तक फक्त मजा म्हणून वाचायला घेतलं होतंस ना? अरे या असल्या करणीबिरणीच्या विद्या शिकू नको. हे बघ, आठवड्याभरात तू ते पुस्तक वाचून काढलंयस, याचा अर्थ असा होत नाही का ते सगळं करून पाहायला पाहिजे. विकास मामाच्या वाक्यावर राजेंद्र थट्टेच्या स्वरात हसला आणि म्हणाला, काय रे, लगेच फाटते तुझी, भित्रा कुठला. अरे पुस्तकं काय खरी असतात का वेड्या? यात जे लिहिलंय ते पण लेखकाने मीठ मसाला लावून लिहिलेलं असतं. मी तर मस्करीच करत होतो. मला पाहायचं होतं का तू काय बोलतोयस. राजेंद्र पुन्हा दात दाखवत हसू लागला आणि जरा वेळाने थांबून विकास मामाला चिडवत म्हणाला, भित्रा कुठला. राजेंद्रच्या या असल्या वागण्याने आणि चिडून बोलण्याने माझ्या मामाला राग आला आणि रागाच्या भरात मामाच्या तोंडातून नको ते आलं, अय मी भित्रा नाही हा, तू असशील. विकास मामा दात ओठ खात म्हणाला, हां तू भित्रा नाहीस ना? राजेंद्रने डोळे लहान करत विचारलं. त्याच्या डोळ्यात हे वाक्य उच्चारताना एक चमक लकाकीत दिसून येत होती, जणू त्याचा हेतू साध्य होत असावा. नाही मी भित्रा, विकास मामा जरा मोठ्याने ओरडत म्हणाला. त्या वाक्यावर चुटकी वाजवत राजेंद्र पटकन म्हणाला, ठीक आहे मग, चल आज तशीही पौर्णिमा आहे, आज रात्री 11 वाजता करून टाकूया विधी. आपल्या नदीवरच्या रावतेंच्या चिंचेच्या झाडाखाली. राजेंद्रच्या मुखातून जसं रावतेच्या चिंचेच्या झाडाचा उल्लेख झाला तसे विकास मामाच्या अंगावरचे केस निवडुंगाच्या काट्यांप्रमाणे उठून ताठ उभे राहिले.
भीतीची एक रसरशीत ठिणगी अंगभर पसरली. पण भीतीच्या मधोमध झटकन अहंकाराची भिंत उभी गेली. भित्रटपणाचा काळा छापा तोंडावर बसेल या विचाराने अहंकारापोटी विकास मामाने कापऱ्या स्वरात सांगितलं, ठीक आहे. आणि हे ऐकताच राजेंद्रच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं. पण एक गूढ अनाकालनीय बाब अशी का या रावतेंच्या चिंचेच्या झाडाचं प्रकरण तरी काय, ज्या चिंचेच्या झाडाचा उल्लेख ऐकताच विकास मामाच्या अंगावर भीतीने शहारा फुटला होता. नक्की कसली भीती होती ती? काय होतं त्या झाडावर? त्या दिवशीचा राहिलेला दिवस अगदी तासाभरात संपून गेला. रात्र झाली. चारही दिशांना अंधाराचा फौज फाटा तैनात झाला. रातकिडे त्या फौज फाट्याला हिंमत देण्याचं काम करत होते. कधीही न पाहिलेली विलक्षण पौर्णिमेची रात्र उगवली. याच रातीला राजेंद्र तो विधी करणार होता. रात्रीची 11ची वेळ झाली. थंडीचा महिना असल्याने थंडगार हाडमास गोठून टाकणारी हवा वातावरणात चेटकिनीसारखी वाहत होती. विकास मामा आणि राजेंद्र दोघांच्याही घरचे 10:30 वाजता झोपी जायचे. त्यासहित दोघांची रूम सेपरेट होती. विकास मामाच्या मनात भीतीने शिरकाव केला होता. जाऊ की नको जाऊ हा प्रश्न मनात भुंग्यासारखा फिरत होता. पण अहंकार, पुरुषीपणा जागा झाला. जर आपण गेलो नाही तर राजेंद्र आपल्याला आयुष्यभर भित्रा म्हणून हिणवेल ही भीती मामाला वाटत होती. म्हणतात ना, मृत्यूच्या भीतीपेक्षा बदनामीची भीती जास्त असते. शेवटी तेच झालं. विकास मामाने खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला आणि खोलीत असलेल्या 2 झापांच्या खिडकीतून उडी मारून बाहेर पडला. आपल्या मागे त्या 2 झापांच्या खिडक्या बंद केल्या. आजूबाजूला कटाक्ष टाकला. कोणी पाहिलं तर नाही ना याची खात्री केली आणि गुपचूप राजेंद्रच्या घरी निघून आला. दोघेही रस्त्यात एकमेकांना भेटले. राजेंद्र जणू विकासची तीव्र इच्छेने वाट पाहत होता. राजेंद्रच्या हातात एक काळ्या रंगाची कापडी पिशवी होती. पिशवीला पाहून मामाने विचारलं देखील, काय आहे रे पिशवीत? त्यावर राजेंद्रने सांगितलं, अरे विधीचं सामान आहे, चल आता, जास्त वेळ घालवून जमणार नाही, विधीची वेळ जवळ येत आहे. असं म्हणत दोघेही नदीच्या दिशेने निघाले. गावची वेस ओलांडली. झाडाझुडपांनी वेढलेल्या बोगद्यासारखा 10 मिनिटाचा रस्ता लागायचा. त्याच रस्त्यावरून पौर्णिमेच्या उजेडात हे दोघे चालत निघाले. आकाशातून चंद्राच्या खाली बरसणाऱ्या प्रकाशाने झाडाच्या काळ्याशार हिडीस भयंकर सावल्या दैत्याचं रूप घेऊन जमिनीवर पडल्या होत्या. झाडांवरची वाळलेली जमिनीवर पडलेली पानं पायदळी तुडवताना चर चर असा छातीचे ठोके वाढवणारा आवाज स्मशान शांततेत घुमायचा. मधूनच कुठला तरी पक्षी गुदकारायचा. 10 मिनिटं चालून झाल्यावर एक उतरण आली. दोघांनी ती उतरण उतरली. आता पायाखाली पाषाणी दगडं होती. त्या दगडांवर सकाळी दुपारी गावातल्या बायका कपडे धुवायला जायच्या. हे दोघेही त्या खडकांच्या काळ्या कातडीवर उभे होते. थंडीचा पारा इतका भयंकर खाली उतरला होता का नदीच्या पाण्यावर थंडगार बाष्परूपी वाफ पाण्यातून निघताना दिसत होती. नदीच्या पलीकडं गावाचं बंद पडलेलं जुनं स्मशान होतं आणि या दोघांच्याही मागे 30 पावलावर एक उंच बांध होता. त्या बांधाच्या कडेवर ते रावतेंच्या चिंचेचं झाड होतं. या चिंचेच्या झाडाबद्दल लोकांच्या मनात भीती होतीच आणि भीतीला कारणही तसंच होतं. गावातल्या लोकांच्या सांगण्यानुसार 10 वर्षापूर्वी
म्हणजे 1990 साली रावतेंच्या कुटुंबातील नवीनच लग्न झालेली सून दुपारी 4-1 वाजता कपडे धुवायला नदीवर आली होती. रावतेंचं कुटुंब तसं धनाढ्य. गळ्यात हातात एकतरी सोन्याचा अलंकार घातलेलाच असायचा. त्यात रावतेची नवी सून सोन्याचं मंगळसूत्र घालून 4 वाजता दुपारी एकटीच नदीवर कपडे धुवायला गेली. अशात कोणीतरी गावगुंड म्हणा का चोर म्हणा, त्याने रावतेंच्या सुनेला गळा दाबून मारून टाकलं आणि तिच्या गळ्यात जे काही होतं ते लंपास केलं. वर असुरी मजा म्हणून तिचं प्रेत चिंचेच्या झाडाला फास दिल्याप्रमाणे बांधून टाकलं. 5:30च्या दरम्यान गावातला कोणीतरी तरुण पोरगा घरच्या 2 म्हशींना आंघोळ घालायला नदीवर गेला. तेव्हा त्याला बांधावरच्या चिंचेच्या झाडाला रावतेंच्या मोठ्या सुनेचं फास दिलेलं प्रेत दिसलं. प्रेताच्या अंगावर चॉकलेटी रंगाची नऊवारी साडी आणि तिचा पदर खांद्यावरून खाली पडला होता. छातीवर लाल पोलकं. पूर्वीच्या बायका कपाळावर मोठं रुपया एवढं कुंकू लावायच्या. तोच कुंकवाचा टिळा प्रेताच्या कपाळावर होता. सताड बेडकागत वासलेले डोळे खाली उभ्या त्या पोऱ्याला पाहत होते. जीभ सरड्यासारखी जबड्यातून बाहेर लोंबत होती. तोंडातून निघालेला फेस सुकून त्याच्यावर 3-4 माशा घोंगावत होत्या. डोक्यावरचा केस पिंजरा होऊन विस्कटल्यागत चेहऱ्यावर पसरले होते. हात पाय डोकं निस्तेज जमिनीच्या दिशेने झुकलं होतं. हवा आली का ते प्रेत डावीकडून उजवीकडे फिरायचं. हे दृश्य पाहून तो तरुण बेंबीच्या देठापासून ओरडत तोंडावर हात मारत आबा आबा असं म्हणत गावात पळत आला. तेव्हा कुठे गावाला हा भयंकर प्रकार समजला. 6 वाजताच्या समयीस मयत झाडावरून उतरवून घरी आणलं आणि रात्री जाळलं गेलं. पण गावातल्या लोकांची आपबीती असं सांगते, काही लोकांना चिंचेच्या झाडाखाली रावतेंची ती सून उभी दिसायची. रात्री अपरात्री नदीवरून जाणाऱ्या वाटसरूंना रावतेची सून दिसायची. हात दाखवत आपल्याकडे यायची, खून करायची. काही बायकांना दुपारी कपडे धुवायला गेल्यावर आपल्या नावाने हाका दिल्याच्या ऐकू यायच्या. दिवसा ढवळ्या त्या झाडाखाली भयचेष्टा व्हायची. आणि आज त्याच झाडाखाली राजेंद्र कसला तरी विधी करणार होता. त्याने हातातील काळी पिशवी विकास मामाकडे दिली आणि सक्त ताकीद दिली, काहीही झालं तरी पिशवी जमिनीवर ठेवू नकोस. विकास मामा आधीच अवतीभोवतीचं वातावरण पाहून तंतरला होता. त्याने फक्त होकारार्थी मान हलवली आणि समोर काय घडतंय हे पाहू लागला. राजेंद्रने एक करत अंगावरचे सर्व कपडे काढले. पूर्ण नग्न झाला आणि दोन्ही हातांनी 2 वेळा छाती पिटली. मग हळूच एक पाऊल टाकत नदीच्या थंडगार पाण्यात घुसला. छाती इतक्या पाण्यात जात खालीवर अशा करत पाण्यात 8 वेळा डुबक्या घेतल्या आणि तसाच नग्न अवस्थेत नदीच्या पाण्यातून बाहेर आला. पौर्णिमेच्या चंद्राने पाण्यात माखलेलं त्याचं शरीर खविसाच्या चंदेरी कातडीप्रमाणे चकाकत होतं. विकास मामाच्या अंगावर समोरचं दृश्य पाहून भीतीने काटा उभा राहत होता. अंग थरथरत होतं. आपला मित्र अशा वक्ताला काय अघोरी कार्य करत आहे याचा विचार करूनच मामाला मित्राचीच भीती वाटू लागली. चिंब पाण्याने भिजलेल्या नग्न देहासहित राजेंद्र त्या रावतेंच्या चिंचेच्या झाडाच्या दिशेने निघाला आणि एका हाताने विकास मामाला मागे यायची खून केली. कठपुतलीच्या बाहुलीप्रमाणे मामा राजेंद्रच्या मागे निघाला. एक वळण घेऊन दोघेही बांध चढले आणि झाडाखाली आले. पौर्णिमेचा चंद्र चिंचेच्या झाडांच्या पानामधून टपोऱ्या डोळ्यांनी भेदक नजरेने दोघांकडे पाहत होता.
राजेंद्रने विकासकडून काळी कापडी पिशवी आपल्या हातात घेतली आणि दोघेही शांत झाले. राजेंद्रची कृती सुरू झाली तर विकास मामा दूर उभा राहून हाताची घडी घालून ही कृती पाहू लागला. मनात भीती होती पण एक उत्सुकतासुद्धा. राजेंद्र झाडाखाली बरोबर मधोमध बसला, ज्या जागेच्या बरोबर वर रावतेच्या सुनेचं प्रेत लटकलं होतं. मग त्याने एक एक करत काळ्या कापडी पिशवीतील वस्तू बाहेर काढल्या. प्रथम एक लाल मातीची बाहुली, ज्या बाहुलीला खेकड्याचे मोडून टाकलेले डुके म्हणजे हात बसवले होते. उंदीर मारून उंदराचे डोळे बाहेर काढून त्या लाल बाहुलीच्या चौकोनी खप्पड चेहऱ्यावर चिटकवले होते. पायांच्या जागी हलाल करून मारलेल्या कोंबडीचे छाटलेले पाय लावले होते. फक्त छातीचा भाग तेवढा लाल मातीचा होता. बस, ती बाहुली कितीतरी भयंकर आणि विकृतपणे साकारली होती. चुलीत जळलेल्या लाकडांच्या राखेने राजूने आपल्यासमोर एक वर्तुळ आखलं. त्या वर्तुळात राखेपासूनच एक डोळा रेखाटला आणि सोबत आणलेल्या सुरीने अंगठा कापून अंगठ्यातून निघणाऱ्या ताज्या लाल रंगाच्या रक्ताने त्या डोळ्यातला लाल बिंदू आणि बाहुलीमय ठिपका रेखाटला. ती अभद्र बाहुली त्या रक्ताने रंगवलेल्या डोळ्यावर ठेवली आणि मेणबत्ती पेटवली. ती मेणबत्ती अलगद बाहुलीच्या पोटात खुपसली. दुरून कुठेतरी कुत्र्यांचं विव्हळणं सुरू झालं. विकास मामाच्या अंगावर काटा फुटला. आधीच घाबरलेला मामा आता दातखीळ बसल्यासारखा थरारू लागला. तर इकडे अंगात आलेल्या बाईसारखं राजेंद्रने मान गरागर फिरवायला सुरुवात केली. हो हो, तोंडातून न जाणो कोणते आवाज काढत पुरातन असणारे अघोरी मंत्रपठण सुरू केले. प्रत्येक मंत्रासरशी मानेला झटका देत मोठमोठ्याने ओरडू लागला. समोर जळणाऱ्या तपकिरी मेणबत्तीचा उजेड राजेंद्रच्या नग्न देहावर भेसूरपणे पडला आणि त्या उजेडात राजेंद्रची आकृती भयानक दिसू लागली. त्यासहित राजेंद्रची मागे पडलेली काळी सावली सैतानी नंगानाच करते की काय असं वाटलं. अशात अर्धा तास निघून गेला पण काहीच घडलं नाही. आयला सगळा पैसा फुकट गेला, हे सगळं तर खोटं आहे असं म्हणत एक शिवी हसडून राजेंद्र जागेवरून कंटाळून उठला आणि विकास मामाच्या चेहऱ्यावर सुटकेचं हसू आलं. कारण मनाला वाटणाऱ्या भीतीप्रमाणे कुठलाही अघोरी प्रकार घडला नाही. झालं तुझ्या मनासारखं, चला निघूया आता. विकास मामाला आता चेव चढला. कारण त्याच्या या असल्या फुकटच्या नाही त्या धंद्यापोटी तो घरापासून लांब आला होता. राजेंद्रला विकास मामाचा ऐकण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. त्याने पायानेच ते रिंगण मोडलं. तोच वर्तुळातल्या बाहुलीच्या पोटात खुपसलेली ती मेणबत्तीची तपकिरी ज्योत 2 सेकंदाकरता विकास मामाला हिरव्या रंगाने उजळल्यासारखी दिसली आणि झपकन कोणीतरी फुंकर मारावी अशी विझली. एक क्षण विकास मामा हक्काबक्का होऊन समोर पाहत राहिला. नजरेला जे दिसलं ते सत्य का भास हा विचार मनात चालू होता. तोच राजेंद्रने मामाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याची तंद्री भंग पावली. विक्या, चल घरी जाऊ, सगळं खोटं निघालं. या सगळ्याच्या नादात माझे सामानाचे पैसे फुकट गेले असं म्हणत राजेंद्रने कपडे अंगावर चढवले आणि दोघेही घरी येऊन शांत झोपले. राजेंद्रला वाटत होतं आपण जी विधी केली ती सफल झाली नाही, पण त्याने ज्या जागेत ही विधी केली त्या जागेत भूतकाळात घडून गेलेल्या एका अघोरी घटनेने एका अतृप्त आत्म्याचं वास्तव्य होतं. त्या आत्म्याला राजेंद्रने नकळत जागं केलं आणि त्या आत्म्याने देखील राजेंद्रला कळू न देता झपाटलं. कसं
ते लवकरच कळेल. राजेंद्र घरी येऊन सुखाची झोप घेत पलंगावर पडला. काही वेळात त्याला झोपही लागली. पण उद्याचा दिवस राजेंद्रच्या नशिबात काय संकट घेऊन येणार याबद्दल तो पूर्ण अनभिज्ञ होता. विकास मामाला देखील इकडे गाढ झोप लागली. पण 3:15 हा काळ मानवी शरीरातील आत्मा कमकुवत असते, कमजोर असते आणि वाईट शक्तींची दिव्याकांता या 3 ते 6च्या दरम्यान परमोच्च सीमेवर पोहोचलेली असते. या मध्यरात्रीच्या 3च्या दरम्यान तुम्ही ब्लड मेरीलाही बोलवू शकता बरं का. विकास मामा अशाच गाढ झोपेत होता आणि डोळ्यांच्या बंद पापण्याआड त्याला ते नदीवरचं झाड दिसत होतं. पण यावेळेसचं दृश्य अधिक भयंकर होतं. 4ही दिशेला वातावरणात संध्याकाळसारखा प्रकाश पसरला होता. नदीचं पाणी पूर्ण काळं झालं होतं. चिंचेचं ते झाड आणि त्या झाडाला रावतेच्या सुनेचं गळ्यात दोरी घातलेल्या अवस्थेतलं प्रेत फांदीला लटकलं होतं. विकास आपल्या स्वप्नात राजेंद्रला त्या झाडाखाली उभा पाहत होता. राजेंद्र डोकं वर करून एकटक प्रेताकडे पाहतोय असं त्याला दिसलं आणि वरून ते प्रेत राजेंद्रला पाहत होतं. तोच ते प्रेत गळ्यातील दोरीसहित डावीकडून उजवीकडे असं हेलकावे खात हलू लागलं. राजेंद्रने भीतीने श्वास वाढवला. त्याची डोळ्यांची बुबळं चेंडू एवढी मोठी झाली. जबड्यातील घंटा दिसेल एवढा तोंडाचा आ वासला गेला आणि फांदीचा आवाज होऊ लागला. दोरी तुटते की काय आणि तोच कट असा आवाज होत फांदी तुटली. दोरीसहित ते प्रेत जमिनीवर कोसळलं आणि क्षणात अघोरी दृश्याला सुरुवात झाली. हातापायांवर, पोटावर 20 पाय असलेल्या अळीसारखं रावतेंच्या सुनेचं प्रेत सरपटत राजेंद्रच्या दिशेने निघालं. अवतीभोवती हिरवट फेसाळलेल्या धुराची फवारणी झाली होती आणि अशात त्या प्रेताने भयंकर चाल करत राजेंद्रच्या अंगावर झटकन उडी घेतली. तोच राजू असं म्हणत विकास मामा खडकन झोपेतून उठला. पाहिलेल्या स्वप्नाने त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. छाती वेगानं धडधडत होती. या स्वप्नांचा अर्थ तरी काय? राजेंद्रचा जीव धोक्यात तर नाही ना? त्याची भेट घ्यायला हवी असं म्हणत मामाने स्वतःला कसं तरी समजवलं. बाजूला असलेल्या तांब्यातून पाण्याचे 2 घोट गळ्यात उतरवले आणि पुन्हा झोपला. दुसऱ्या दिवशी आज विकास मामा लवकर झोपेतून उठला. आंघोळ वगैरे करून कपडे चढवून राजेंद्रच्या घरी जायला निघाला. तोच दरवाजातून बाहेर पडणाऱ्या विकासला पाहून आजीने म्हणजे मामाच्या आईने त्याला हाक मारली. कुठं निघालास? त्यांच्या स्वरात काळजी होती आणि भीतीही. राजूच्या घरी जाऊन येतो, काम आहे जरा असं म्हणत मामा दरवाजातून बाहेर पडणार तोच आजीने त्याला थांबवलं आणि म्हणाल्या, अरे राजूची तब्येत बरी नाही, मगाशी मीरा मावशी सांगून गेल्या म्हणे. त्याच्या अंगात वारं शिरलंय, सकाळपासून कसं तरी वागतोय. आईच्या या माहितीवर विकासची कानसुळं गरम झाली. नाकातून गरम श्वास बाहेर पडू लागले. आपला तोल जातोय की काय असं त्याला वाटू लागलं. विकास मामाला पॅनिक अटॅक आला. विकास विकास बाळा काय होतंय? आजी धावत त्याच्या जवळ गेली आणि त्यांनी विकास मामाचे दोन्हीही खांदे पकडले. आई आई विकास मामाची भीतीने बोबडी वळाली. आई शब्दापलीकडे त्याला काहीच बोलवेना. शेवटी आजीने मामाला धीर दिला, पाणी पाजलं आणि काही वेळाने त्याला बरं वाटल्यावर मामाने काल रात्री घडलेली हकीकत आईला सांगितली. हकीकत ऐकल्यावर आजीने पहिले मामाच्या 3-4 कानाखाली वाजवल्या आणि मग त्याला घेऊन राजेंद्रच्या घरी आल्या. पण घराला टाळं लावलं होतं.
तेव्हा आजीला शेजारच्या लोकांनी सांगितलं, राजेंद्रला त्याच्या घरचे काही वेळापूर्वी सिद्ध पुरुष समर्थांकडे घेऊन गेले आहेत. आजी लागलीच घरी आली आणि घरी येऊन पहिले तिने मामाची दृष्ट काढून चुलीत टाकली. पुढील हकीकत राजेंद्र यांनी विकास मामाला बरं झाल्यावर सांगितली. राजेंद्रचे वडील त्यांना सर्व तात्या म्हणायचे. त्यांच्या ओळखीचे भंडारा जिल्ह्यात एक समर्थ होते, ज्यांच्या घरी भूतबाधा झालेल्या व्यक्तीवरचं भूत काढलं जायचं. समर्थांचं वय 70च्या आसपास, पण दैवी शक्तीचा अंश लाभलेल्या सिद्ध पुरुषाच्या चेहऱ्यावर नेहमीच एक तेज असतं. तेच तेज समर्थांच्या चेहऱ्यावर होतं. अंगात फुलबाह्यांचा सदरा, खाली पॅन्ट, कपाळावर लाल टिळा. घर तसं मोठं, 2 मजली. समर्थांची त्यात एक स्पेशल खोली होती, जिथं भूतं उतरवली जायची. त्याच खोलीत राजेंद्रला खाली फरशीवर बसवलं होतं. खोलीत 4ही दिशेला देवांच्या तसबिरी होत्या. 4 जणांनी राजेंद्रला धरून ठेवलं होतं. त्याला सोडलं का तो पळायचा किंवा कोणावर प्राणघातक हल्ला करायचा. समर्थांनी विचारलं, काय झालंय मुलाला? त्यावर तात्या म्हणाले, सकाळी मी देवाची पूजा करायला घेतली आणि आरती सुरू करताना घंटा वाजवू लागलो, तर हा त्याच्या खोलीत मोठमोठ्याने ओरडू लागला. दरवाजावर लाथाबुक्क्या मारू लागला. काही बाई शिव्या पण देत होता. डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरने त्याला इंजेक्शन द्यायला घेतलं तर राजेंद्रचे वडील बोलता बोलता थांबले आणि आवंडा गिळत म्हणाले, तर बाईच्या आवाजात बोलू लागला. अच्छा. समर्थ थांबून म्हणाले, कधीपासून त्रास आहे? कुठं गेला होता का? कशाला घाबरलाय का? समर्थांनी विचारलं. त्यावर तात्या इतकंच म्हणाले, माहीत नाही. काल रात्रीपर्यंत पोरगा ठणठणीत होता. सकाळी काय झालंय कुणास ठाऊक. म्हणजे नक्कीच काल रात्री काहीतरी घडलंय. समर्थ थांबून म्हणाले, सोडा त्याला तुम्ही, मी पाहून घेतो. तसं सगळ्यांनी राजेंद्रला मोकळं केलं. समर्थांनी तेवढ्यात बाजूला असलेल्या एका भांड्यातून एक काळा बिब्बा बाहेर काढला आणि तो बिबवा राजेंद्रच्या मांडीवर ठेवला. राजेंद्रच्या देहात अमानवीय हवा शिरली होती. त्या दैवी अभिमंत्रित केलेल्या बिबव्याचा स्पर्श जसा राजेंद्रला झाला, तसा फस असा आवाज करत तो बिबवा त्याच्या आतील काळा गरम रस वाफेतून बाहेर सोडू लागला आणि राजेंद्रच्या मांडीवर चिकटला. आई आई आई. राजेंद्रच्या तोंडातून तोच बाईचा आवाज निघाला. वेदना सुरू झाली. कोण आहेस तू? समर्थांनी दरडावत्या स्वरात विचारलं. अमानवीय शक्तींना नेहमीच आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असलेल्यांची प्रचिती लगेच येते. राजेंद्रच्या आत घुसलेल्या त्या ध्यानालाही समर्थांच्या शक्तीची जाणीव झाली, म्हणून ते लगेच बोलू लागलं. मी शारदा, रेवतींची सून. पौर्णिमेच्या रातीला माझ्या झाडावर बसले होते. तेव्हा रातच्याला हा पोरगा नदीत आंघोळ करून नागडा उघडा माझ्या समोर येऊन बसलाय. मग मी काय करू? माझी वासना उफाळून आली आणि रात्रीच धरलं याला. आता सोडत नसते. तुला काय करायचे कर, असं म्हणत राजेंद्रच्या आतील ते ध्यान हसू लागलं. अहो पण समर्थ, माझा मुलगा माझ्या डोळ्यादेखत रात्री खोलीत झोपायला गेला होता. हे वारं खोटं बोलतंय, तात्या म्हणाले. समर्थ काही वेळ शांत बसले. तोपर्यंत राजेंद्रच्या अंगातील ते ध्यान सगळ्यांना वाकुल्या दाखवत होतं. येड्यागत हसत खिदळत होतं. थट्टा मस्करी करत होतं. मुलाला माझ्या जवळ आणा. काहीतरी विचार करून समर्थ म्हणाले. सर्वांनी राजेंद्रला पकडलं आणि समर्थांच्या समोर आणलं. तसा समर्थांनी राजेंद्रचा हात पकडला, डोळे बंद केले आणि दैवी मंत्रांचा उच्चार सुरू केला. क्षणार्धात समर्थांना त्यांच्या डोळ्याच्या पलीकडे
काल रात्री घडलेल्या अघोरी कांडाचं दृश्य दिसू लागलं आणि त्यांना सर्व कळालं. काही वेळाने समर्थांनी डोळे उघडले आणि सर्व माहिती ज्यापासून राजेंद्रच्या घरचे अनभिज्ञ होते त्यांना सांगितली. ही माहिती ऐकून तात्यांना राग आला, पण एकुलता एक पोरगा, त्याला अशा अवस्थेत पाहून त्यांना वाईट वाटू लागलं आणि त्यांनी समर्थांना हात जोडून पोराला बरं करा अशी विनंती केली. समर्थांनी ठीक आहे म्हणत उपचार सुरू केला. प्रथम त्यांनी राजेंद्रच्या हात, पाय, डोकं, छाती असे अंगावरचे केस उपटून काढले. भाताच्या वाळलेल्या पेंड्यांपासून एक डोकं, हातपाय अशी बाहुली बनवली. त्या बाहुलीच्या डोक्यावर, हातावर, पायावर राजेंद्रचे केस लावले. बाजूला एक कमंडलू होतं, त्यातील गंगाजल समर्थांनी एकूण 8 वेळा राजेंद्रच्या अंगावर शिंपडलं. प्रत्येक गंगाजलाच्या शिडकाव्यासरशी राजेंद्र गुराढोरासारखा शरीराला आळोखे पिळोखे देत ओरडायचा. त्याचा ओरडण्याचा आवाज सर्वांचे कानाचे पडदे फाडू लागला. शेवटी 8व्या वेळेस पाणी शिंपडताच राजेंद्र विजेचे झटके बसल्यागत तडफडला आणि बेशुद्ध झाला. समर्थांनी लागलीच उपाय सांगितला. हे पहा, तुमचा मुलगा आता सुरक्षित आहे, पण मी सांगतो तसं करा. 42 दिवस याला गावापासून दूर पाठवा आणि ही बाहुली आज रात्री ठीक 12 वाजता त्याच रेवतेंच्या चिंचेच्या झाडाखाली 2 गज जमीन के नीचे गाडा आणि मग 42व्या दिवशी पुन्हा जमिनीतून उकरून बाहेर काढून काहीही करून कशीही तिला जाळून टाका आणि त्यानंतर आठवड्याभराने तुमच्या मुलाला घरी घेऊन या. असं म्हणत समर्थांनी एक लाल पिवळ्या रंगाचा दोरा राजेंद्रच्या हाताला बांधला आणि किमान 2 महिने तरी दोरा सोडायचा नाही असं सांगितलं. समर्थांच्या उपायानुसार राजेंद्रला त्याच्या वडिलांनी आपल्या दूरच्या बहिणीकडे 2 महिन्यांसाठी पाठवलं आणि ती बाहुली चिंचेच्या झाडाखाली गाडली गेली. बरोबर 42व्या दिवशी पुन्हा वर काढून रॉकेल ओतून जाळून टाकली आणि तब्बल 3 महिन्यांनंतर राजेंद्र त्याच्या आत्याच्या गावावरून परत आला. तेव्हा त्याने विकास मामाची भेट घेतली आणि हा सर्व अनुभव सांगितला. त्यासोबत विकास मामाने त्याने मेणबत्तीची ज्योत हिरवी झालेली पाहिली होती हा किस्सा राजेंद्रला सांगितला, जो ऐकून त्याच्या अंगावर पुन्हा भीतीचा काटा टोचला. तर अशा रीतीने आजचा हा अनुभव अपूर्ण ज्ञान नेहमीच धोक्याचं असतं ही एक चांगली शिकवण देऊन समाप्त होत आहे. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.